असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. लागतं लग्नाला आलो तो लग्नाला आल्याच्या नंतर लग्न सुरुवात झाली लग्नाला तो उभा कशावरती राहिला पाटा चौरंगावरती. तो चौरंग कशाचा होता लाकडाचा होता की नाही लाकडाचा. आणि मग तो आता पुढे गेला थोडा मोठ्या अवस्थेत गेला जर्जर झाला चालता येत नव्हतं. त्यावेळेस सहारा कशाने दिला त्याला. काठी कशाची होती लाकडाची काठी होती. कशाची होती लाकडाची. आणि आता तो मरण पावला. त्यावेळेस सहारा कोणी दिला त्याला कोणी दिला लाकडाने त्याला सहारा दिला. कबीरदास महाराज म्हणतात की तुम्ही घमंड तरी कुठल्या गोष्टीचा करताय. अहो आपण जीवनामध्ये किती जरी योजना आखल्या आणि आपल्याला जर त्या भगवान परमात्म्याला वाटलं नाही पूर्ण नाही होऊ द्यायचं आपलं जर संपलं आयुष्य तर पूर्ण होतच नाही. सारी योजनाएं व्यर्थ है सारी योजनाएं व्यर्थ है जो होना है वही तय है. जे आपल्या जीवनामध्ये लिहिलेलं आहे भगवान परमात्म्याने तेच होणार हे तय आहे. आपण किती जरी योजना आखल्या आता हे पुढं मला हे करायचंय तरी सुद्धा होत नाही. अहो आपण जन्माला आलो त्यावेळेस सुद्धा काहीच नव्हतं आणलं सोबत. आणि आपण गेलो त्यावेळेस सुद्धा काहीच नाही नेलं सोबत. मी एका ठिकाणी अंतविधीला गेलो. अंतविधीला झाल्यात नंतर त्या व्यक्तीच्या कपाळावरती 1 रुपयाचा शिक्का चिटकलेला होता. मी सहज आमच्या आजीला विचारलं. आजी म्हटलं ते शिक्का का चिटकतात कपाळावरती. आमच्या आजीने सांगितलं महाराज तुला नाही माहिती. मी आणखी म्हणलं काय. ती म्हणे वरती खर्चाला काम येते त्याला. अहो शिक्का 1 रुपयाचा शिक्का त्याला वरती खर्चाला काम. एवढं कमवून ठेवलं माणसाने ते खाली सोडून जावं लागतं. आणि तो 1 रुपयाचा शिक्का कसा काम येईल. आपण जेवढं कमवलंय तेवढं सुद्धा आपल्याला खाली सोडून जावं लागतं. मग घमंड नाही केला पाहिजे आपण. कबीरदास महाराज लखन महाराजांनी फार गोड कबीरदास महाराजांचा दोहा गायला की जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी लकड़ी का अव जगवासा देखो तमाशा लकड़ी का. सगळं आपलं जीवन लाकडासोबत सोबत चालणं समर्पित झालेलं आहे. आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला सहारा लाकडच देतात. मग माणसं घमंड तरी कुठल्या गोष्टीचा करतात. अहो येताना आपण काही सोबत नाही आणलं जाताना आपण काही सोबत जाणार नाही तरी सुद्धा नारदजीला घमंड आला होता की माझ्या इतकी तपश्चर्या कोणीच केलेली नाही. माझ्या इतकी तपश्चर्या या जगामध्ये कोणीच करत नाही. असा घमंड होतो काही ना. नारदजींना सुद्धा घमंड झाला होता की माझ्या इतकी तपश्चर्या या जगामध्ये कोणीच केली नाही. विष्णूजींना ते सांगत होते की माझ्या इतकी तपश्चर्या कोणीच केली नाही बरं का या जगामध्ये. तुमची भक्ती या जगामध्ये फक्त मी केली. ब्रह्माजींना सांगत होते की या जगामध्ये फक्त मी भक्ती केली तुमची. शिवजीला सांगत होते की मी सगळ्यात जास्त भक्ती तुमची मी केलेली आहे. वैराग्य झालं होतं नारदजींना. आपल्याला होत असतं वैराग्य. स्मशान वैराग्य असतं आपलं. घराच्या बाहेर जाऊपर्यंत कथेला आलं की आता वाटतं बाप आता घरी जाऊच नाही. पण एकदा या धर्ममंडपाच्या बाहेर गेलं घरी गेलं की मग ती कुणीकडे सुद्धा येऊ वाटत नाही. आपलं याला म्हणतात स्मशान वैराग्य. म्हणजे मला आला ताप तर देव माझा बाप आणि माझा गेला ताप तर मी देवाच्या बापाचा. ते तुम्हीच म्हणा मी कशाला म्हणते. आपलं कसं वैराग्य आहे स्मशान वैराग्य आहे आपलं. म्हणजे तात्पुरतं असं एखाद्याने सांगितलं आपल्याला असं करावं तसं करावं लगेच त्याचं असं तो फिक्स लगेच त्या फिक्स रेट मध्ये त्याला वाटतं आपण. लगेच नारदजीला फार त्या ठिकाणी गर्व झाला होता नारदजीला की माझ्या इतकी भगवान परमात्म्याची भक्ती कुणीच करत नाही. मग भगवान परमात्म्याने नारदाचा अहंकार घालवण्याकरता एक मायानगरी उत्पन्न केली. त्या मायानगरीमध्ये शिलनिधी नावाचा राजा, विश्वमोहिनी नावाची त्याची, तिचा स्वयंवर करण्यात आला. धावत्या वेळामध्ये सांगतोय बरं. तुम्ही मंथन चिंतन करून विस्तार करून सांगण्याकरिता आपल्याकडे वेळ नाही. विश्वमोहिनी तिचा
तिच्या लग्नाकरिता सुंदर असे राजे प्रस्ताव टाकला. प्रस्ताव टाकल्याच्या नंतर सगळे राजे त्या ठिकाणी महाराजे आले आणि नारद सुद्धा तिथं आले. नारदाला मोह झाला आता की मला स्वयंवरामध्ये विश्वमोहिनी सोबत मला लग्न करायचंय. पण नारदाला मग भगवान परमात्म्याने कशाचं तोंड दिलं होतं? माकडाचं तोंड दिलं नारदाने. पण नारदजीला ते ठाऊकच नाही. नारदजी असे गर्वामध्ये येऊन समोर उभा राहिले. उभा राहिल्याच्या नंतर नारदजीला वाटलं आता विश्वमोहिनी माझ्यासोबतच लग्न करणार. विश्वमोहिनी आता माझ्यासोबतच लग्न करणार. पण सगळे राजे लाईनीमध्ये थांबल्याच्या नंतर विश्वमोहिनीने हार कुणाच्या गळ्यामध्ये टाकला होता? भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये हार टाकला होता. आणि नारदाला मग अहंकार दुखावला नारदाचा. नारदाला वाटलं माझ्या गळ्यामध्ये का विश्वमोहिनीने हार टाकला नाही. मग त्यावेळेस त्याला सांगितलं, नारदाला सोबतच्या व्यक्तीने सांगितलं की तुझं तोंड आरशात पहा म्हणे. त्यावेळेस तोंड कसं होतं नारदाचं? माकडाचं तोंड होतं नारदजींचं. त्यावेळेस नारदजी भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याला म्हणू लागले की भगवान परमात्मा, मी तुमची एवढी भक्त केली, तुम्हाला भक्ती माझी सहन झाली नाही. तुम्हाला वाटलं मी तुमच्यापेक्षा मोठा होईल. तुम्ही मला लग्न विश्वमोहिनी सोबत माझं लग्न, मला तिने हार घातला नाही, तुम्ही माझं तोंड माकडाचं दिलं. मग नारदजीला भगवान परमात्म्याने सांगितलं की नारदजी, तुम्हाला गर्व झाला होता, अभिमान झाला होता आणि अभिमान मला थोडा सुद्धा आवडत नाही. अभिमान झालेल्या माझे जे भक्त आहेत ना त्यांना मी जवळ घेतो. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. माझे जे भक्त आहेत ना त्यांना मी माझ्या जवळ घेत असतो आणि जे दुर्जन आहेत ना त्यांना मी पायाखाली घालत असतो. नारदजी तुम्हाला अहंकार झाला होता. मग नारदाला प्रायश्चित्त भगवान परमात्म्याने प्रायश्चित्त मागितलं नारदाने. मग नारदजींना भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही काय करा, शिवतीर्थ यात्रा भ्रमण करा, शिव महापुराण श्रवण करा, तुमचे सगळे दोष मुक्त होतील. सगळ्या दोषामधून तुम्ही मुक्त व्हाल. फक्त काय करा, शिव तीर्थ करा. सगळे जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना तेवढे तुम्ही करा आणि शिव महापुराण कथेचं श्रवण करा. कृपा आकृती तुम किनी हमारी, करी यही फिर सहाय तुम्हारी. नारदजी म्हणतात की आता मला तुम्ही सहाय्य करा. तुळशी रामायणातला दोहा आहे. नारदजी म्हणतात की मला तुम्ही आता सहाय्य करा. त्यावेळेस नारदाच्या प्रायश्चित्त मागितल्यानंतर शिवजी भगवान विष्णू सांगतात की तुम्ही काय करा, शिव महापुराण कथा श्रवण करा. आणि शिव महापुराण कथा श्रवण करत असताना तुम्ही काय करा, शिवतीर्थ भ्रमण करा. मग नारदाने शिवतीर्थ भ्रमण करण्याकरता सुरुवात केली. काशी क्षेत्रामध्ये नारदजी आले, शिवाचं दर्शन घेतलं. विश्वाचा नाथ विश्वनाथ या क्षेत्रामध्ये काशी विश्वनाथाचं दर्शन नारदजींना घेतलं. नारदजीचे आगमन नंतर सत्य लोकामध्ये नारदजीचे आगमन झाले आणि ब्रह्माजींचा त्यांचा संवाद चालू झाला. नारदजी मग आता म्हणतात की आता मला शिवमहापुराण कथा सांगा. कुणाला म्हणतात? ब्रह्मदेवाला म्हणतात की मला आता तुम्ही पिताश्री मला तुम्ही शिवमहापुराण सांगा. आता शिवमहापुराण कथा सुरुवात झाली बरं का. आता इथून पुढे आपल्याकडे तर आता उद्याचा आणि परवाचाच दिवस आहे. आता माझ्या सुद्धा डोक्यात भोंगा पडला की काय काय सांगावं आणि काय काय सोडावं 4 दिवसामध्ये. पण चला, तरुण मित्र मंडळींचं फार त्यांचे परिश्रम असतात. मी रोज त्यांचे परिश्रम पाहत असतो. त्यांचे फार मोठे परिश्रम असतात. आपलं गाव तसं फार छोटं आहे. एक मकरंद अनासपुरेचा पिक्चर होता. तुम्ही म्हणता नाही तर पिक्चर सांगायला उभा केलं तुम्ही. गाव तसं चांगलं, तसं गाव तसं आपलं फार चांगलं आहे हे सांगायचं होतं बरं का मला तुम्हाला. तुम्ही म्हणता माकोडे महाराज नाही तर पिक्चर सांगितला. तसं नाही. मकरंद अनासपुरेचा 4-5 वर्षापूर्वी एक पिक्चर निघाला होता, गाव तसं चांगलं. तसं आपलं गाव सुद्धा फार चांगलं आहे. छोटंसंच आहे पण फार गावामध्ये एकी आहे आणि एकी फार महत्वाची असते बरं का. आता आम्ही गावोगाव फिरत असताना फार मोठे आता आमच्या जवळ म्हणता नाही, आमचंच गाव आहे. आमचं गाव तुमच्या गावापेक्षा फार मोठं आहे. पण आमच्या गावामध्ये सुद्धा एवढा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह करत नाही. म्हणजे उल्हासच नसतो लोकांना. आपण आपलं काम करतात. पण तुम्ही मला फार विशेष कौतुक करा वाटतं. इतकुसं गाव आहे
किती 16 का 17च घर आहेत फक्त, नाही का? आणि एवढा मोठा परिश्रम करतात सगळे आमचे नारायण भाऊ, बाळू भाऊ, आमचे बाळू भाऊ कदम, आमचे राहुलदाजी, सगळेच रमेश भाऊ, आमचे सगळेच मित्रमंडळी आमचे, एवढा परिश्रम, आमचे रमेश भाऊ पांडुळे एवढा मोठा परिश्रम करून अखंड हरिनाम सप्ताह करतात. फार मोठे परिश्रम करतात. रात्री त्यांनी मी पाहिलं 3 वाजेपर्यंत भांडे घासले त्यांनी. तुम्ही म्हणता तुला कथा दिली म्हणून त्यांचं वर्णन करतो काय, तसं नाही बरं का. पण खरं आपल्या माणसाने केलं ना, आपण ते सांगितलंच पाहिजे. आपले माणसं आहेत ते. अहो एखाद्या आईचा मुलगा त्याला भाकर म्हणायला लागलो की तो काय म्हणत असतो, काकर काकर म्हणतो की नाही. तरी सुद्धा आई 4 महिलांना सांगत असते, माझा बाबड्या काकर काकर म्हटलास. भाकर म्हणता येत नसते त्याला, तर काय म्हणते ती, माझा बाबड्या आज बोलला मला, काय म्हटला, काकर काकर म्हटलं, भाकर मी म्हटलं नाही. कौतुक असतं आपल्या माणसाचं. तसं सर्व आमचे मित्रमंडळी फार परिश्रम या कथेकरिता घेतात. नारदजी सत्य लोकात गेले आणि पिताश्रीला म्हणतात की आता मला तुम्ही शिवमहापुराण कथा सांगा. मग कथेतला प्रसंग सांगण्याकरिता आता कथा सुरू. शुक शनकादिक ऋषी त्या ठिकाणी प्रयागराज क्षेत्रामध्ये आता सत्य लोकामध्ये ती कथा नारदजी म्हणतात की मला आता शिवमहापुराण कथा तुम्ही सांगा. भगवान शंकराने हा मायेचा खेळ खेळण्यासाठी आपल्या डाव्या अंगातून अमृत लावून विराट पुरुष निर्माण केले. श्रीहरी विष्णू यांचे वर्णन त्यांनी त्या कथेमध्ये सांगितले. आणि त्याला नंतर भगवान परमात्म्याने विष्णू असे नाव दिले. तपश्चर्या करण्यास सांगितली. तपश्चर्येपासून भगवान घाम निर्माण झाला. तपश्चर्येपासून त्यापासून क्षीरसागराची उत्पत्ती झाली. त्यात नारायणाने वास्तव्य केलं. नारायण वास्तव्य करू लागले. शिवाचे दर्शन आणि तिथून पुढे आता सृष्टी उत्पन्न झाली. ही जी सृष्टी आहे ना, आता शक्ती तिथून पुढे उत्पन्न झाली. शिवजींपासून सृष्टी उत्पन्न कुणी केली असेल तर ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केलेली आहे. नारायण वस्तपुत्र. आणि आता ती सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून 100 वर्ष कमळात नारायणाचे दर्शन झाले आणि तदनंतर ही सृष्टी निर्माण झाली. सृष्टीचं पालन कुणी केलं असेल तर ते भगवान विष्णूंनी केलेलं आहे. आणि सृष्टी निर्माण जर कोणी केले असेल ती ब्रह्मदेवाने निर्माण केलेली. तेथे एक ढालगज निर्माण झाली. पहिले कोठेची नव्हती काही. चंद्र सूर्य तारा अवघे शून्यची होती बाई कान्होबा तेरे तेरे ते. मग तेथे एक ढालगज निर्माण झाली. माया उपजली तेथे. मग ब्रह्मदेवाने त्या सृष्टीची निर्माण केली. भगवान शंकर पंचमुखात प्रगट होणे आणि विष्णूला वरदान दिलं आणि ब्रह्मदेवाला श्राप दिला भगवान परमात्म्याने शिवाने. मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्याचं रक्षण शंकराने केलं आणि विष्णूने त्याचं पालन केलं. आणि त्यांना जर शक्ती कुणी दिली असेल तर भगवान शंकराला शक्ती दिली पार्वती मातेने. भगवान विष्णूला शक्ती दिली लक्ष्मी मातेने. आणि भगवान ब्रह्माला शक्ती दिली सावित्री मातेने. शक्ती पाठीमागे लागते तेव्हा पुरुष थोडा थोडा पुढे चालत असतो. अर्थात आपल्या सौभाग्यवतीची साथ आपल्या सोबत पाहिजे. आपण नेहमी म्हणत असतो संसार एका चाकाने चालत नाही. गाडी बैलाचं एक चाक जर पुढे गेलं आणि एक चाक जर मागं राहिलं तर गाडी बैल चालेल का? नाही चालणार. संसारामध्ये एक चाक सोबत दोन्ही चाकं चालले पाहिजे. नाही एक चाक इकडं एक चाक तिकडं म्हणल्यावर संसार होत नाही. आपल्या नवऱ्याने आपलं ऐकलं पाहिजे, बायकोने आपलं ऐकलं पाहिजे, दोघांनी दोघांचं ऐकलं पाहिजे आणि त्यामधून उत्तर काढलं पाहिजे. नाही तर नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, मग सारं गाव तुमचं ऐकत आहे. तुमचे भांडणं झाल्याच्या नंतर ऐकत नाही सगळं गाव. मग दोन्ही चाकाने सोबत वागलं पाहिजे.
अहो शास्त्र सांगते की नवऱ्याने सुद्धा बायकोचं ऐकलं पाहिजे. तुम्ही घरी गेल्यावर म्हणू नका माकोडे महाराज म्हणले नवऱ्याने बायकोचं ऐकलं पाहिजे. पण चांगलं जर सांगितलं तरच ऐकलं पाहिजे. चांगलं जर सांगितलं ना तुम्ही त्यांना तरच त्यांनी ते ऐकलं पाहिजे. तुम्ही वाईट सांगितलेलं ऐकलं नाही पाहिजे. संसारात आपल्या काही गोष्टीने जर चांगलं होत असेल, एखाद्या स्त्रीचा नवरा जर दारू पित असेल, त्यांनी जर सांगितलं दारू पिऊ नका, त्यांनी ते ऐकलंच पाहिजे. तो मद्यप्राशन करत असेल, मांसाहार करत असेल, सांगितलं समजा आपल्या पत्नीने मांसाहार करू नका, त्या माणसाने ते ऐकलंच पाहिजे. पुड्या खात असेल, तंबाखू चोळीत असेल, त्याने ते ऐकलंच पाहिजे. आपल्या पत्नीने सांगितलं ना तर ते ऐकलंच पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणता करा याच्यासोबत भांडणं करा, असं ते तसं सांगितलेलं चालत नाही. स्त्रीचं सुद्धा पुरुषाने ऐकलं पाहिजे, फक्त चांगलं ऐकलं पाहिजे. सत्वगुणी विचार ऐकले पाहिजे. संसारात आपल्या चांगलं जर होत असेल, कुठल्या गोष्टीने एखाद्या गोष्टीने चांगलं होत असेल ना तर ते आपण ऐकलंच पाहिजे. सृष्टी उत्पन्न झाल्याच्या नंतर पापी गुणनिधीची कथा या शिवमहापुराण कथामध्ये आलेली आहे. कार्मल्य नावाचं एक नगर होतं. सुप्रसिद्ध ब्राह्मण होता. वेदांताचे ज्ञान त्याच्याकडे होते. वेदांताचे गाढे अभ्यासक होते. पुत्र गुणनिधी 8व्या वर्षी मुंज त्याची केली. लाडका म्हणून बिघडत गेला. मुलगा आपला जास्त लाड लावला म्हणून तो कसा गेला, बिघडला. मग तो आपण सुद्धा आपल्या मुलाला चांगले विचार लावले पाहिजे, चांगले संस्कार आपल्या मुलाला लावले पाहिजे. आपल्या मुलाला आपण चांगले संस्कार लावले पाहिजे. जुगार खेळू लागला, मद्यपान करू लागला. मग आई काय करू लागली, त्याच्यावरती पांघरून घालू लागली. पांघरून अर्थात अंगावर नव्हती टाकत पांघरून. त्यांनी वाईट केलं की त्याचे वडील बोलायचे, आई म्हणायचे जाऊ द्या, आपलं एकुलतं एकच आहे, नवसाने सायासाने आपल्याला झालेला आहे तो, जाऊ द्या आता. आई त्याच्यावर काय करू लागली, पांघरून घालत होती आई. पण पांघरून आपण आपल्या लेकराच्या वाईट वडणाकडे जाताना कधीच नाही पांघरून घातलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे, बाबा आपले हे विचार नाहीत, आपण असं केलं नाही पाहिजे. आपण असं कधीच नाही केलं पाहिजे. भावा बहिणीमध्ये दुरावा कधीच निर्माण नाही झाला पाहिजे. आपण आपलं असं सांगितलं पाहिजे. आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे आपलं की आपल्या बहिणीला जीव लावला पाहिजे. अहो माझ्या ज्ञानोबारायांनी माझ्या मुक्ताबाईंना फार जीव लावला. माझ्या श्रीकृष्ण भगवंताने सुद्धा द्रौपदी बहिणीला फार जीव लावला. हो भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. माझ्या श्रीकृष्ण भगवंताने द्रौपदीने काय दिलं होतं, फक्त भरजरी पितांबर होता तो फाडून दिला होता. माझे जीवलग मित्र फार सुंदर गातात. ते सांगत असतात, भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाची मोठी बहीण, द्रौपदीशी शोभे बंधू नारायण. असं नातं राहिलं पाहिजे, असा शोभला पाहिजे भाऊ की म्हणले पाहिजे लोक ज्ञानाबाई आणि मुक्ताबाईची जोडी आहे, ज्ञानदादाची आणि मुक्ताबाईची जोडी आहे. म्हणले पाहिजे लोक द्रौपदी सारखा, श्रीकृष्ण परमात्म्यासारखा भाऊ माझ्या द्रौपदीला भेटलाय. भावा आणि बहिणीचं प्रेम राहिलं पाहिजे. अहो त्या मुलीला आपले आई वडील गेल्याच्या नंतर तिला माहेरात कोणीच नसतं. अहो एखाद्या मुलीचं लग्न होऊ द्या, लग्न झाल्याच्या नंतर मुली माहेरी येत असते तर आपले वडील आणि आपली आई तिची पिशवी कधीच रिकामी जाऊ देत नाहीत. त्या पिशवीमध्ये काही ना काहीतरी टाकून देत असतात. अहो कांदे काय द्यायची वस्तू आहे का? कांदे कुठे सुद्धा स्वस्त भेटतात, 10-15 रुपये किलो. पण कांदे सुद्धा आई आपल्या मुलीच्या पिशवीमध्ये टाकून देते. काय लागन ते आपल्या आई आपल्या मुलीच्या पिशवीमध्ये टाकून देत असते. आणि त्याच माहेरातली आई जाऊ द्या हो,
त्या मुलीला माहेर सुन सुन होत असतं, माहेरामध्ये जाऊ वाटत नाही. कुणी आपलं विचारणार नसतं माहेरामध्ये. कसं जाईन ती माहेरामध्ये? प्राणा पलीकडे ही माया लावते, ती दुसरी आपली बहीण असते. पुण्य लागतं थोर भावाची बहीण व्हायला, आणि पुण्य लागतं मुक्ताईचा ज्ञाना व्हायला. बहीण आपली बहिणीला जीव लावा. खरंच बरं का, आपल्या बहिणीला जीव लावा हो. बहीण माहेराला गेली, बहिणीला भेटायला जात जा. त्या मुलीचं माहेर पोरकं होतं. त्या मुलीला माहेरात विचारणारं कोणी नसतं हो. आपले वडील असले ना, आपली आई असली ना, तर ती मुलगी आनंदाने माहेरात जाते हो. आनंदाने 2-3 दिवस राहते. जेवढं राहायचं असेल तिला तेवढं राहते. पण आई जर नसेल ना माहेरामध्ये, तर खरंच फार दुःख असतं त्या मुलीच्या जीवनामध्ये. आणि आई जर दोघंही नसतील ना, तर मग तर फारच अवघड आहे त्या मुलीचं जीवन. मग माहेरामध्ये गेल्याच्या नंतर तिला बसण्याला सुद्धा असं उचलल्याने होत असतं. कुठे बसावं, कुठे राहावं, मुक्कामाला जर राहायचं असेल तर कुठे राहावं. आई पाहिजे. ज्याला आई नाही ना, त्याला विचारा आईची किंमत. ज्याला एक हात नसेल त्याला विचारा एका हाताची किंमत. ज्याला एक डोळा नसेल त्याला एक विचारा त्या डोळ्याची किंमत. आणि ज्याला बाप नसेल ना, त्याला विचारा बापाची किंमत. जब तक वो छुरियों भरे हाथ मेरे सर पर है, कयामत भी आएगी तो क्या बिगाड़ेगी, उसको भी पता है अभी तो मेरा बाप जिंदा है. आपल्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, आपला जर बाप जिवंत असेल ना, तर आपल्याला कुणीच आपलं काही करू शकत नाही. जब तक वो छुरियों भरे हाथ मेरे सर पर है, कयामत भी आएगी तो क्या बिगाड़ेगी, अभी तो मेरा बाप जिंदा है. आपण सांगू शकतो त्या संकटाला, अरे किती संकट येऊ द्या माझ्या जीवनामध्ये, माझ्याकडे लक्ष द्या, जाऊ द्या तिकडं. किती संकट येऊ द्या माझ्याकडे, माझ्या जीवनामध्ये, त्याला सांगू शकतो आपण, आतापर्यंत माझे वडील जिवंत आहे. पण एकदा का त्या मुलाचे वडील गेले ना, तर खतल्यासारखा होतो ते मुलं. किती जरी संकट आले, त्या संकटाला सुद्धा सांगू शकतो बा. एखादं जर काम केलं, मी आपल्या मुलाने एखादं जर काम केलं ना, तर वडिलांना फार आनंद होत असतो. वडील म्हणत असते, तू कर, मी आहे तुझ्या पाठीमाग. पण ज्या वेळेस वडिलांचा हात पाठीमाग नसतो ना, तर त्या मुलाला आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं. त्या मुलाला पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं. आई सारखी माया लावणारी या जगामध्ये कुणीच नसते हो. आई ती आई असते. एका छोटासा बालकाची आई वारली होती. वडिलांनी विचार केला, आपली पत्नी वारली, आपण काय करू, आपला मुलगा छोटासा आहे, लग्न लावून देऊ, लग्न करू आपण दुसरं, ती आलेली दुसरी तरी त्याला सांभाळेल. पण तसं नाही झालं हो. त्या मुलाला लग्न झाल्याच्या नंतर ती आई, मुलगा जसा जसा लहानचा मोठा होऊ लागला, ती आई त्याला फार त्रास द्यायची हो. फार त्रास द्यायची त्याची आई त्याला. अहो, आपली आई असली ना, तर आपल्या आईसाठी आपण काही करू शकतो. अहो, एक मुलगा यात्रेला निघाला होता. यात्रेला निघण्याकरता आईला पैसे नव्हते त्याच्याकडे द्यायला. आई म्हणायची, तो म्हणायचा, आई मला जत्रेला जायचं. आपल्या रान्नीची जत्रा जशी जत्रा असते ना, आई मला जत्रेला जायचंय. आई म्हणायची, बाबा मी ज्या वेळेस रोजानी जाईल, त्यावेळेस पैसे येईल ना, त्यावेळेस तुला पैसे देईल मी, त्यावेळेस तू जत्रेकरता जाय. ऐका, ज्यावेळेस आईना त्याला पैसे दिले जत्रेकरता, जत्रेला गेला तो मुलगा, 10 रुपये दिले त्याला. 10 रुपयाची किंमत त्या मुलाला माहित नाही. फार मोठी किंमत त्या 10 रुपयाची. पण त्याने जत्रेला गेला, खेळणं नाही आणलं आपल्यासाठी. काय आणलं तर फक्त सांडच 10 रुपयाची घेऊन आला. आणि आईला सांडस आणली आणि आईला म्हणू लागला, आई हे पाय मी तुझ्याकरता काय आणलंय. आईला वाटलं यांनी माझ्याकरता प्रसाद आणला असेल. आईला वाटलं यांनी माझ्याकरता काही खेळणं आणलं असेल याच्याकरता.
अहो त्यांनी पाठीमागे लपलेले, आई मी तुझ्या करता काय आणलं पाहे. त्यांनी ती सांडस आईला दाखवली. आईनं असं मिठी मारली त्याला, वागा अरे तू त्या 10 रुपयाचं काहीतरी खेळायला पाहिजे होतं, तू त्या 10 रुपयाचा पेढा खायला पाहिजे होता, काहीतरी आणायला पाहिजे होतं. तो आईला म्हणू लागला, आरडू लागला आणि आईला म्हणू लागला की आई अरे तू रोज आपल्या घरामध्ये सांडस नाही, तू भाजी झाली की हाताने धरते खाली ठेवते, पोळ्या झाली की तो तवा हाताने धरते खाली ठेवते. मला फार तुझ्या हातावरती फोड आलेले आहेत आई, आणि मी कसा पेढा आणू रे. माझ्या जीवाला काही वाटतं की नाही, मी जर पेढा आणला तर मी तुझ्या या पुण्यामधून कसा उतराई होईल, या जन्म दिलाय तुला, मला कसा उतराई होईल आई मी तुला. तसंच जीवन असतं हो. एखादा मुलगा यात्रेमध्ये हरपू द्या, त्याला जर विचारलं ना आपण तुला काय पाहिजे, पेढा पाहिजे का तुला खायला, तुला खेळणी द्यायचे का काही, तो रडत असताना म्हणतो नाही मला पेढा नको, मला खेळणी नको, मला फक्त काय पाहिजे तर माझी आई पाहिजे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी है माँ, 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 ये सबसे बड़ी है माँ, बगले है सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. 9 महीने तेरे कष्ट उठाए, लोरी देकर तुझे सुलाए, मेले मंत्र उठाए, पीट काट कर तुझे खिलाए माँ. सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बगले सबसे बड़ी है माँ. त्यांच्याकरता खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या जीवनामध्ये आईच्या व्यतिरिक्त आपलं काहीच नाही हो, कोणीच नाही. आई वडील जर आपले जिवंत असतील ना, त्या मुलीचे माहेरामध्ये वडील जिवंत असतील, आई जिवंत असतील ना, तर तिच्या
जीवनामध्ये त्या श्रीमंतीपेक्षा कुठलीही मोठी श्रीमंती नाही, ती श्रीमंती सगळ्यात मोठी आहे. ती आई त्रास द्यायची त्या मुलाला, फार सावतर मुलाला. तो मुलगा रोज रडायचा आणि देवाला म्हणायचा, देवा अरे तू खोटं सांगितलं मला, खोटं बोलला तू देवा माझ्या बरोबर. तू म्हणायचा आई खोटं बोलते. खरंच मला आज कळलं की आई खोटी बोलते. माझी आई मला म्हणायची, बाबड्या जेवण करून घे, नाही तर तुला मी जेवण ठेवणार नाही. पण खोटं बोलता देवा तू. माझी आई मला जेवण झाकून ठेवायचे रे देवा. देवा ती बाहेर गेली ना, मी खेळायला असलो तर माझी आई मला जेवण झाकून ठेवायची. ती खोटं बोलत होती. आणि आज ही आई मला खरं बोलते रे देवा, खरंच जेवण ठेवत नाही मला. ती त्रास देते आई, रोज त्रास द्यायची ती आई त्याला. एक दिवस असा आला की त्या आईने त्याला सांगितलं की माझ्या एवढ्या साडीला इस्त्री करून ठेव, मला जायचं. त्याने सांगितलं, आई मला साडीला प्रेस करता येत नाही रे आई. त्या सावत्र आईने सांगितलं, नाही तुला प्रेस करावीच लागेल. इस्त्री करावीच लागेल. त्यावेळेस त्याने सांगितलं, आई मला इस्त्री करता येत नाही ग. त्या आईनं सांगितलं, नाही इस्त्री करून ठेव, मला बाहेर जायचंय. अहो त्या मुलांनी प्रयत्न केला इस्त्री करण्याचा, इस्त्री तापली. अहो त्याच्याकडनं ते साडी थोडी जळाली त्याच्याकडनं. अहो ती आई एवढी निष्ठुर होती, त्याने तिनं पाहिलं, अरे तू माझी साडी जाळली, हटकून तू साडी जाळली. तू म्हणत होता मला इस्त्री करता येत नाही, तू हटकून माझी साडी जाळली. जशी तिनं ती इस्त्री धरली, अहो त्या मुलाच्या पाठीवरती ठेवली. हो किती त्रास त्या मुलाला झाला असेल. हाहाकार करू लागला आणि देवाकडे म्हणू लागला की देवा अरे काय तू दिलंस मला या जीवनामध्ये, काय दुःख दिलंस मला तू. देवा काय दुःख दिलंस रे मला तू. माझी आई असती ना तर मला जवळ घेतलं असतं रे देवा. तिनं कवटाळलं असतं मला. माझ्या पायाला ठेच जरी लागली तर माझी आई मला जवळ घेत होती आणि विचारत होती, बाबड्यातला काय लागतं ते सांग, काय लावू त्याच्यावरती. माझी आई ती होती देवा, खरंच माझी आई होती. मला फार त्रास दिला देवा तू. त्रास देणारी आई मला दिली तू देवा. का माझ्यासोबत एवढा खेळ खेळलास तू. अहो एखादा मुलगा बाहेर गेला, उन्हामध्ये गेला आणि आईला शेतात जायचं असेल ना, तर आई त्याला सांगत असते, तू शेतात, मी शेतात चालले, तू उन्हात हिंडू नका बरं का. एकदा ना ऐकलं की त्याला आई एखादी शिवी देत असते. आता महिलांच्या शिवा असतात, त्या देत असतात महिला. मी या व्यासपीठावरनं सांगणार नाही शिवा. अरे बाबा घरात होय, उन्हाचे दिवस आहेत, पाय पोळतील, तो घरात होय लवकर. तरी तो मुलगा घरात जात नाही. आई म्हणते चल माझ्यासोबत वावरात. मग तो म्हणतो आई मी पायी पायी येणार बरं का. मग आई म्हणत असते चल. मग तो थोडा पुढे गेला गावाच्या बाहेर, तर लगेच म्हणतो आई आता मला चलणं होत नाही. मग आई म्हणते तुला यायचं नसेल ना तर तू मागं जाय. मग मी माझं वावरात जाते. पण आई पुढेही जात नाही आणि मागं सुद्धा त्याला जाऊ देत नाही. तो म्हणतो आई मला आता चालणं होतच नाही. मग आई त्याला तिथंच ठेवते का? नाही. अहो आई डोक्यावरचं टोपलं खाली ठेवते. त्याला पहिले त्याच्याकडे जाते, त्याला एखादी चापट मारील, पण त्याला कड्यावरती घेऊन वावरात जाईल. जाता का नाही तुम्ही लहान मुलगा असताना तुमचा? आई ती आई असते. आईने आपल्या मुलाचं कधी संस्काराकडे लक्ष दिलं पाहिजे. संस्कारहीन मुलगा केला पाहिजे. अहो माझ्या जिजामाताने संस्कारहीन मुलगा केला. छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या जिजामाताने संस्कारहीन मुलगा केला. अहो संस्कार दिले राजाला. माझ्या राजाने फार हाल सोसले हो. फार हाल राजाने सोसले. माझ्या सोसले ते हाल त्याने केली ही कमाल. सोसले ते हाल त्याने केली ही कमाल.
एका मराठ्याने मराठ्यास केलं मालामाल, असा हा जिजाई चालाल. माझ्या राजाने फार हाल सोसले, पण माझ्या राजाने एकच इच्छा होती माझ्या राजा की हे स्वराज्य निर्माण व्हावे, ही श्रींची इच्छा आहे. त्याच्यामुळे मला हे स्वराज्य निर्माण करायचे. किती जरी माझ्या जीवनामध्ये संकट आली,